मतदान म्हणजे कोटा पूर्ण झाला, तीनों कैंडिडेट मध्ये कोटा 50% पूर्ण झाला, जो 310 अगर असेल या जो भी असेल जो वैध मतदान प्रमाणे, तो त्याच्यावर काउंटिंग त्या ठिकाणी पूर्ण होणार आणि त्या मतदाराला म्हणजे त्या कॅन्डिडेटला विजयी जाहीर करण्यात येणार। विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्यामुळे प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। आपल्याबरोबर नाशिकचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद आहेत। सर, कशा स्वरूपाची तयारी आहे आणि मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? मतमोजणीची प्रक्रिया या हॉलमध्ये आपण करणार आहे। या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जो तल मंजिलवर जो असलेला या जो हॉल आहे त्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया राहणार आहे। अगर आपण या बाजूला पाहिला तो या बाजूला आपले सगळे जो एजंट्स आहेत ते जो ग्रिल आहे त्याच्या मागच्या बाजूला राहणार आहे। प्रत्येक कॅन्डिडेटला एक एजंट, 4 टेबल असल्यामुळे 3 कॅन्डिडेट्स आहेत, तो 12 लोकांना त्या ठिकाणी त्यांना बसण्याची सुविधा या पद्धतीत करण्यात येणार आहे। प्रत्येक टेबलमध्ये एक सुपरवायझर आणि असिस्टंट राहणार आहे, त्यांच्यासोबत एक मायक्रो ऑब्झर्व्हर राहणार आहे। असं 4 टेबल आहे, आपल्याकडे 9 केंद्र आहे, तर एक टाइम मध्ये म्हणजे 4+1 असं 3 राऊंड मध्ये जो आपलं जो मतदानाचे जो बॉक्सेस आहेत ते त्या ठिकाणी आपण ओपन करणार। ते पहिल्या स्टेपमध्ये ते होणार। प्रत्येक टेबलवर सीसीटीव्हीची म्हणजे या ठिकाणी आपण म्हणजे नियोजन करून घेतलेलं आहे, सो दॅट सगळे गोष्टी जो त्या टेबलमध्ये घडणार आहे त्याची सीसीटीव्हीचे अंतर्गत ते कैद राहणार, जेणेकरून कुठल्याही प्रकारची तक्रारची आपण संधी या ठिकाणी देणार नाही। मतदानाचे बॉक्स ओपन झाल्यानंतर या ठिकाणी या खोतमध्ये ते सगळे त्याच्यामध्ये मतदान त्याच्या आतमध्ये ते सगळे ओपन होणार। ते झाल्यानंतर त्याला 50-50चे गठ्ठेमध्ये या टेबलवर आपण तयार करणार आणि त्या 50चे गठ्ठा तयार केल्यानंतर परत आपण या टेबलला मतमोजणीसाठी आपण पाठवणार। तो पहिल्याच राऊंडमध्ये बॉक्सेस ओपन होणार, त्याच्यानंतर 50चे ग्रुप्स तयार होणार आणि त्याच्यानंतर आपण मतमोजणीसाठी पाठवणार। मतमोजणीसाठी ज्यावेळी आपण पाठवतो त्याच्यामध्ये वैध अवैध आपण त्या ठिकाणी ठरतो। 6 कारणमुळे ते कुठले मतदान अवैध होऊ शकतो। त्याच्यामध्ये नो मार्किंग असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मार्क त्यांनी केलेला नाही या अंक लिहिलेला नाही, 1 नंबरच दिला नाही, कुठले इतर चिन्ह सिग्नेचर या इतर गोष्टी त्यांनी त्या मतवर लिहून घेतलेला, असं करके पहिले वैध अवैध ठरणार। तर वैध अवैध ठरल्यानंतर आपल्याकडे एकूण 618 लोकांनी मतदान केलेलं आहे। टोटल मतदार होते 619 आणि त्याच्यापैकी 618 लोकांनी मतदान केलेलं आहे। 618 लोकांच्या अगर मतदान पूर्णतः वैध ठरला तो याची फॉर्म्युला असतो की जेवढे मत वैध ठरले त्याच्या डिवायडेड बाय 2 + 1, तो 618 डिवायडेड बाय 2 म्हणजे 309 + 1 310 एवढं मतदान त्याच्यामध्ये होणार आहे। आणि एक वेळा काउंटिंग सुरू झाल्यानंतर जसे जसे आपल्याकडे मतदान मिळाला तो कॅन्डिडेट आपल्याकडे 3 आहे, तो पहिला, सेकंड आणि तिसरा, तो पहिला कॅन्डिडेटचे सगळे मत या ठिकाणी येणार, दुसऱ्याच्या या ठिकाणी येणार, तिसऱ्याच्या या ठिकाणी येणार। त्याच्यामध्ये एक राऊंडची काउंटिंग झाल्यानंतर जेवढे मतदान त्याला प्राप्त झाले, यदि ते 310 पेक्षा जास्त असेल तर कोटा पूर्ण झाला म्हणून आपण फर्स्ट राऊंडमध्ये मतदान जाहीर करू शकतो। परंतु यदि लेट्स से कोटा पूर्ण झाला नाही तर याच्यामध्ये जो ज्यांना सर्वात किमान मतदान मिळालेलं आहे त्या ज्यांना फर्स्ट ऑप्शनमध्ये किमान मतदान मिळालेलं आहे त्यांच्या जो ट्रान्सफरेबल मत आहे त्याला आपण इतरांच्या खिडकीमध्ये टाकणार। तो जो म्हणजे मेन पॅकेट आणि सब पॅकेटचा विषय असतो, तर लेट्स से की एक कॅन्डिडेटला किमान मत मिळालेलं आहे, त्यांची जो ट्रान्सफर्ड मत आहे म्हणजे दुसरा ऑप्शन ज्यांना म्हणजे त्यांना ज्यांनी 1 नंबर दुसऱ्या पसंतीचे त्यांच्या दुसऱ्या पसंतीचे ज्या कॅन्डिडेटला त्यांनी दिलं असेल ते याच्या खालच्या खिडकीमध्ये जाणार, तर या ठिकाणी जाणार आणि ते ट्रान्सफर होणार। आणि परत त्याच्यामध्ये अगर नाही झालं तर जो कॅन्डिडेटला दुसरे क्रमांक किमान मिळालेला आहे ते याच्यामध्ये जाणार। असं 3 राऊंडमध्ये काउंटिंग होणार आणि यदि मतदान म्हणजे कोटा पूर्ण झाला, तीनों कॅन्डिडेटमध्ये कोटा 50% पूर्ण झाला, जो 310 अगर असेल या जो भी असेल जो वैध मतदान प्रमाणे, तो त्याच्यावर काउंटिंग त्या ठिकाणी पूर्ण होणार आणि त्या मतदाराला म्हणजे त्या कॅन्डिडेटला विजयी जाहीर करण्यात येणार। परंतु यदि कोटा पूर्ण नाही झाला तर 81 सेक्शन सबसेक्शन 2 त्याच्या अंतर्गत जो भी व्यक्तीला मॅक्सिमम वोट मिळाला असेल, शेवटी म्हणजे जो भी कॅन्डिडेटला मॅक्सिमम वोट मिळाला असेल त्याला आपण विजेता जाहीर करणार असं सर। पण आता आपण सांगितलं त्या पद्धतीने हे 3 खाते करण्यात आलेले आहेत। आता ज्याला पहिल्या राऊंडमध्ये सर्वात कमी मतं मिळाली त्याची सेकंड पसंतीवर कोण आहे त्याला त्यांच्या मत ट्रान्सफर होणार। पण मग तसं करून पण जर समजा तो कोटा पूर्ण नाही झाला तर मग पुढे तो कोटा अगर पूर्ण नाही झाला तो लेट्स से की कोटा जो काही ठरला त्याचा कोटा पूर्ण नाही झाला तो त्या केसमध्ये जो भी कॅन्डिडेटला मॅक्सिमम वोट मिळालेला असेल त्याला विजेता आपण जाहीर करतो। पण मग तिसऱ्या पसंतीची मतं ती काउंट नाही होणार?
नहीं म्हणजे उसका एक सिस्टम है, पहला पसंती, त्याच्यानंतर दुसरे पसंती आणि खाली तिसरा पसंती, असं करके काउंट होणार. नाही, आपण इथे जे टाकणार आहोत आता ती Let's say की एक मतदारांनी फक्त एकच व्यक्तीला मतदान केलेलं आहे, दुसरं तिसरं दाखवलं नाही, तो पहिल्या राऊंड नंतर त्याला आपण म्हणतो की ते मत एक्झॉस्ट झालेलं आहे, तो त्या मताच्या काउंटिंग सेकंड थर्ड मध्ये होणारच नाही. तो एक्झॉस्टेड मतांचा एक वेगळा म्हणजे बॉक्स आहे, त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. आणि मागचं एक इलेक्शन असं झालं होतं ज्यामध्ये चिठ्ठी पद्धतचा वापर करण्यात आला काही झाला असेल तो टाय ब्रेकिंग साठी त्या गोष्टी असतो, तो त्याच्यामध्ये तशाच. पण मग ज्याची चिठ्ठी निघते तो विजयी असतो का तो पराभूत? ज्यांची चिठ्ठी निघते ते विजयी आपण जाहीर करतो, ते म्हणजे ते इलेक्शन कमिशनच्या मॅन्युअल मध्ये तसं दिलेलं आहे. सर, साधारणतः मतमोजणीला केव्हा सुरुवात होणार, किती कर्मचारी असतील आणि कितीपर्यंत ही प्रक्रिया चालेल? तो याच्यामध्ये विभिन्न टेबल्सवर, जसं हे वरच्या जो टेबल आहे त्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर आणि ऑब्झर्व्हर साहेब बसणार. त्याच्या बाजूला जो 3-4 लोकांचे टेबल आहे त्याला आपण ये म्हणतो, ये कम्प्युटेशन टेबल, टॅब्युलेशन टेबल म्हणतो, त्या ठिकाणी काही जण बसणार. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स 3 कॅन्डिडेट्स असल्यामुळे या ठिकाणी त्यांची कुर्सी लावण्यात आलेली आहे. या सिंगल खोत आणि कन्सॉलिडेशनसाठी या ठिकाणी टेबल आहे. समोर एक स्क्रीन राहणार ज्याच्यामध्ये रिझल्ट्स त्या ठिकाणी कंटिन्युअसली दाखवणार. आणि प्रत्येक टेबलवर 3-3 लोकांची नेमणूक प्लस मायक्रो ऑब्झर्व्हर, असं साधारणतः आपण 40 लोक या पूर्ण प्रोसेसमध्ये या हॉलमध्ये या ठिकाणी राहणार आहे. साधारणतः पहिला कल कधीपर्यंत येऊ शकतो आणि किती वाजेपर्यंत? त्याच्यामध्ये म्हणजे मतमोजणीची प्रक्रिया 8 वाजता सुरू होणार. 8 वाजता बॉक्सेस येतो आणि बॉक्सेस आल्यानंतर त्याला उघडणं, त्याला ओपन केल्यानंतर त्याला 50-50चे ग्रुप्समध्ये करणं, त्याच्यानंतर त्याची तपास करणं, कुठले इनव्हॅलिड वोट आहे ते डिटर्मिन करणं, कोटा ठरवणं, असं करके विभिन्न स्टेप्स आहे. तो त्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु याच्यामध्ये फर्स्ट राऊंड युजली 1 तास के आसपास लागतो फर्स्ट राऊंड कंप्लीट करायला. म्हणजे किती मतदान त्याच्यामध्ये बाद होतो त्याच्यावर ऑब्जेक्शन्स त्या सगळ्या गोष्टीवर डिपेंडंट आहे, परंतु आयडियली 1-1.5 तासामध्ये फर्स्ट राऊंड कंप्लीट होणं अपेक्षित असतो. एक राऊंड एक राऊंड फिर त्याच्या पुढे कॅल्क्युलेट, म्हणजे मॅक्सिमम 3 राऊंड आणि ट्रान्सफर किती होतोय त्याच्यावर असतो. एकूणच आपण बघतोय मतदान झालेलं आहे. आता मतमोजणीची प्रत्येकाला उत्सुकता आहे, प्रतीक्षा आहे आणि जसं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने 8 वाजेपासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि साधारणतः पहिल्या 1.5 तासानंतर पहिला कल हा हाती येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच कळणार आहे नेमका नाशिक विधान परिषद निवडणूक जी अत्यंत चुरशीची झालेली होती त्यामध्ये विजयी कोण झालं. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.